जप करतात त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली. तेव्हा ते पार्वतीसह यमुना तीरी एकांत स्थानी आले. तेथे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांना बीजमंत्र सांगितला व म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुम्हाला काय बोध झाला तो तुम्हीच मला सांगा. त्यावेळी त्या काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे. आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही. ते ऐकून शिवजी पार्वतींना म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक वसू आकाशमार्गे विमानातून जात असता उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकुळ झाले. त्यावेळी त्यांचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले. ते वीर्य एका मत्स्येने गिळले. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात